Hello students, good morning, Minate madam. Students, today we have to learn artificial satellite and depending on their functions, satellites are classified into some categories. तर ते कॅटेगरीज आज आपण शिकणार आहोत आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आर्टिफिशियल सॅटेलाइट अ मॅनमेड ऑब्जेक्ट revolves around the earth or any other planet in a fixed orbit, it is called an artificial satellite. म्हणजे माणसाने बनवलेली एखादी वस्तू पृथ्वीच्या भोवती किंवा दुसऱ्या कुठल्याही ग्रहाच्या भोवती जर एका फिक्स्ड ऑर्बिटमधून फिरत असेल तर त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतात. म्हणजे बघा, समजा हा अर्थ आहे आणि ह्या अर्थच्या भोवती ही वस्तू ह्या ऑर्बिटमधून फिरत आहे, तर या वस्तूला काय म्हणायचं? आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हणायचं. म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे पृथ्वीच्या भोवती किंवा इतर कुठल्याही ग्रहाच्या भोवती माणसाने बनवलेली वस्तू जर एखाद्या विशिष्ट अशा कक्षेमध्ये फिरत असेल तर तिला आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक वॉज सेंट टू स्पेस बाय सोव्हिएत युनियन इन 1957. 1957 मध्ये सोव्हिएत युनियनने स्पुटनिक नावाचं पहिलं सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम सॅटेलाइट हे 1957 मध्ये सोडलेले. आता बघा, हे आहे ते स्पुटनिक. हे जे सॅटेलाइट आहे ते सोव्हिएत युनियनने 1957 मध्ये सोडलेलं आहे पृथ्वीच्या भोवती. द सॅटेलाइट वर्क ऑन सोलर एनर्जी. हे जे सॅटेलाइट आहे हे सोलर एनर्जीवरती काम करतं. म्हणजे सॅटेलाइट फिरण्याचं जे काम आहे ते सोलर एनर्जीवरती. सॅटेलाइट जेव्हा पृथ्वीवरून लॉन्च केलं जातं, प्रक्षेपित केलं जातं, तेव्हा त्या सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंधन लागतं. पण जसजसं ते सॅटेलाइट पृथ्वीपासून दूर जातं तसं त्याचा इंधन साठा संपत जातो आणि त्याच्या इंधन टाक्या ज्या आहेत त्या गळून पडतात आणि जेव्हा पृथ्वीच्या बाहेर हे सॅटेलाइट जातं तेव्हा त्याला एकही इंधन टाकी राहिलेली नसते, इंधनही नसतं. तेव्हा पृथ्वीच्या बाहेर सॅटेलाइटला इंधनाची आवश्यकता नसते. मग पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर जर इंधन नसेल तर मग हे सॅटेलाइटला कोणती एनर्जी अशी असते की ती फिरू शकते? तर त्याला सोलर एनर्जी जी असते ती सोलर एनर्जी ती फिरवत असते. द सॅटेलाइट वर्क्स ऑन सोलर एनर्जी. सॅटेलाइट जे आहे ते सोलर एनर्जीवरती कार्य करत असतं. सोलर photovoltaic panels are attached on both sides of this satellite like wings. सॅटेलाइटला असे दोन मोठे पंख असतात. जसे विमानाला दोन पंख असतात तसे दोन मोठे पंख ह्या सॅटेलाइटला असतात आणि ते पंख म्हणजे फोटोव्होल्टाईक पॅनल्स असतात. आणि हे फोटोव्होल्टाईक पॅनल्स काय करत असतात? सोलर एनर्जी ऑब्झर्व करून यूज करत असतात. इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड इन सॅटेलाइट्स टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट अ सिग्नल फ्रॉम अँड टू द अर्थ. सॅटेलाइटला दोन सोलर फोटोव्होल्टाईक विंग्स असतात सोलर एनर्जीसाठी आणि त्या सॅटेलाइटमध्ये इन्स्ट्रुमेंट्स बसवलेली असतात. इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड. ती कशासाठी असतात? टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ. पृथ्वीपासून सिग्नल रिसीव्ह करणे आणि ट्रान्समिट करणे. ह्या सिग्नलला रिसीव्ह करणे आणि ट्रान्समिट करणे, सिग्नल ऑब्झर्व करणे म्हणजे मिळवणे आणि सिग्नल पृथ्वीकडे परत पाठवणे, यासाठी इन्स्ट्रुमेंट्स काही उपकरणं त्या सॅटेलाइटमध्ये बसवलेली असतात. तर असं हे आर्टिफिशियल सॅटेलाइट असतं. आता हे आर्टिफिशियल सॅटेलाइट जे आहे हे त्यांचं वर्क, त्यांचे क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं सॅटेलाइटचं क्लासिफिकेशन केलंय. वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नेव्हिगेशनल सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये सॅटेलाइटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर हे क्लासिफिकेशन जे आहे ते त्या सॅटेलाइटला कोणतं कार्य करायचं आहे, त्या सॅटेलाइटचा उपयोग पृथ्वीसाठी कुठल्या कार्यानुसार करायचा आहे, त्या कार्यानुसार सॅटेलाइटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे.
हे त्यांचे फंक्शन्स आहेत सॅटेलाईटचे. आणि सॅटेलाईट जे आहे ते कोणत्या व्हेकलनी लॉन्च केलेलं आहे त्या व्हेकलची इथे नावं दिलेली आहेत. आता इथे आपण बघूया वन बाय वन. आता हा जो चार्ट आहे हा सुद्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. यामध्ये 6 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे 6 प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. वेदर सॅटेलाइटचं फंक्शन काय, कम्युनिकेशन सॅटेलाइटचं फंक्शन काय, अशा पद्धतीने प्रत्येक सॅटेलाइटचं फंक्शन तुम्हाला विचारू शकतात. किंवा कोणता सॅटेलाइट कोणत्या व्हेकलनी लॉन्च केला गेला आहे तर ह्या व्हेकलचे सुद्धा नावं तुम्हाला विचारू शकतात. मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतं सॅटेलाइट आणि लॉन्चिंग व्हेकल. त्यामुळे हा प्रश्न व्हेरी IMP आहे. तुम्ही हा प्रश्न सुद्धा काय करायचा आहे, छान पद्धतीने लर्न करायचा आहे. तसं IMP तर सगळंच आहे, पण एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण वन बाय वन सॅटेलाइट. फर्स्ट सॅटेलाइट वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट म्हणजे काय, हवामान उपग्रह. त्याचा उपयोग काय, हवामान उपग्रहाचा उपयोग काय, स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर म्हणजे हवामानाचा अभ्यास करणे आणि प्रेडिक्शन म्हणजे भविष्य सांगणे. म्हणजे हवामानाचा अभ्यास तिथे ह्या सॅटेलाइट कडून केला जातो. म्हणजे कुठल्या भागामध्ये कोणतं हवामान आहे, कोणत्या प्रकारचं, कुठे थंडी वाढणार आहे किंवा त्याचं प्रेडिक्शन म्हणजे भविष्य सांगितलं जातं की कुठल्या ठिकाणी आज हवामान कसं असणार आहे, कोरडं असणार आहे का, ह्युमिडिटी असणार आहे की थंडी किती असणार आहे, पाऊस कुठे पडणार आहे, सुनामी चक्रीवादळ कुठे येणार आहे. अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं रोजचं अंदाज देखील, रोजचं प्रेडिक्शन देखील हवामानाचं सांगितलं जातं. आणि जर आपत्ती येणार असतील, नैसर्गिक नॅचरल डिझास्टर्स येणार असतील तर ते देखील प्रेडिक्शन ह्या वेदर सॅटेलाइटकडून केलं जातं. तर अतिशय इम्पॉर्टंट असं वेदर सॅटेलाइटचं कार्य आहे. कारण वेदर सॅटेलाइटमुळेच आपल्याला पुढे येणाऱ्या धोक्यांची सूचना होते आणि आपण अलर्ट होऊ शकतो. आता हे जे वेदर सॅटेलाइट आहे ते कोणत्या व्हेकलनी लॉन्च केलं जातं तर इनसॅट अँड जीसॅट हे त्यांचे सॅटेलाइट आहेत. आणि हे GSLV त्याचं लॉन्चर आहे GSLV. तर 2 लॉन्चर इंडियामध्ये आहे, GSLV आणि PSLV. तर वेदर सॅटेलाइटचं लॉन्चिंग GSLV ह्या लॉन्चरने होतं. आता दुसरं सॅटेलाइट बघूया, कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन म्हणजे काय, संपर्क, दळणवळण उपग्रह. कम्युनिकेशन म्हणजे दळणवळण उपग्रह. एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ स्पेसिफिक वेव्ज. वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या विशिष्ट अशा वेव्ज पाठवून कम्युनिकेशन, संपर्क प्रस्थापित करणे ह्याचं काम आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेव्ज पाठवून, म्हणजे सॅटेलाइटकडून येणारे वेव्ज ॲक्सेप्ट करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संपर्क प्रस्थापित करता येतो. ह्या कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईलवरून आपण इथे बसून, आपण इथं पुण्यात बसून आपण अमेरिकेमध्ये सुद्धा संपर्क प्रस्थापित करू शकतो. किंवा आपल्या शेजारच्या घरामध्ये सुद्धा आपण संपर्क मोबाईलद्वारे प्रस्थापित करू शकतो. तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचं काय आहे, फंक्शन आहे, कार्य आहे. आणि याचा लॉन्चर आहे GSLV, इनसॅट आणि जीसॅट. आता ब्रॉडकास्ट सॅटेलाइट हे थर्ड सॅटेलाइट आहे, तिसऱ्या प्रकारचं सॅटेलाइट. ब्रॉडकास्ट सॅटेलाइट म्हणजे ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह. ब्रॉडकास्ट म्हणजे ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह. ध्वनिचित्र म्हणजे आपण टेलिव्हिजनमध्ये बघतो, आपल्याला आवाजही येतो आणि चित्रही बघायला मिळतं. आपल्याला टेलिव्हिजनवरती वेगवेगळे पिक्चर्स बघायला मिळतात जे की आधी अपलोड झालेले आहेत. किंवा आपल्याला टेलिव्हिजनवरती लाईव्ह कार्यक्रम सुद्धा बघता येतो की जो आत्ता चालू आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे चित्र आणि ध्वनी आपण बघू शकत असतो टेलिव्हिजनवरती. तर हे ब्रॉडकास्ट सॅटेलाइटचं काम आहे, टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम. टेलिव्हिजन प्रोग्रामचं टेलिकास्ट करणे हे ब्रॉडकास्ट सॅटेलाइटचं काम आहे. आणि याचा लॉन्चर पण आहे GSLV. आता चौथ्या प्रकारचं सॅटेलाइट आहे नेव्हिगेशनल सॅटेलाइट. नेव्हिगेशनल सॅटेलाइट म्हणजे दिशादर्शक उपग्रह.
आता नेव्हिगेशनल सॅटेलाइटचा उपयोग तर सगळेच मुलं तुम्ही करत आहात. काय याचं नेव्हिगेशनल सॅटेलाइटचं काम काय आहे? तर फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म ऑफ इट्स व्हेरी प्रेसियस लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड. काय अर्थ होतो याचा? तर नेव्हिगेशनल सॅटेलाइटचं काम काय आहे, काय फंक्शन आहे? तर पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करणे. पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणचं कुठल्याही स्थानाचं आपण लोकेशन काय करू शकतो, अचूक निश्चित करू शकतो. तुम्हाला मुलांना माहिती आहे की आपण जेव्हा कारमधनं किंवा कुठून व्हेकलमधनं जेव्हा जात असतो तेव्हा आपण काय करतो, तर एखादा ठिकाण आपल्याला हवं असेल तर मोबाईल आपण त्याचं लोकेशन आपण बघू शकतो आणि आपण कुणालाही न विचारता त्या ठिकाणी पोहोचू शकतो. तर हे नेव्हिगेशनल सॅटेलाइटची कामगिरी आहे. तर याचं जो आहे तो IRNSS लॉन्चर आहे PSLV ह्याचं लॉन्चर आहे. ह्यांचं तिघांचं GSLV आहे आणि नेव्हिगेशनल सॅटेलाइटचं लॉन्चर PSLV आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 5वा प्रकार आहे सॅटेलाइटचा मिलिटरी सॅटेलाइट म्हणजे सैनिकी उपग्रह. प्रत्येक देशाने आपले सैनिकी उपग्रह हे स्पेसमध्ये पोहोचवलेले आहेत, पाठवलेले आहेत. ते हे सॅटेलाइट मिलिटरी सॅटेलाइट काय करतात, तर स्पेसमध्ये जाऊन सैनिकाचंच काम करत असतात. सैनिकाचं काम काय करतात, तर कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी ॲस्पेक्ट्स. ते काय करत असतात, संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करत असतात. म्हणजे मिलिटरी सॅटेलाइटचं काम आहे की आपला जो शत्रू प्रदेश आहे या शत्रू प्रदेशामध्ये काय काय प्रकारची हालचाल आपल्या विरुद्ध चालू आहे, कुठे शस्त्रसाठा गोळा केला जातो, कुठे टेंट उभारलेले आहेत शत्रू पक्षाचे, कुठे आपल्या विरुद्ध सैनिक जमा केलेले आहेत, बॉर्डरवर कोणत्या ठिकाणी त्यांचा तंबू उभारलेला आहे किंवा ते गोळा झालेले आहेत, ह्या सगळ्या प्रकारची माहिती मिलिटरी सॅटेलाइट करत असतं. किंवा सैनिकी उपग्रह काम करत असतं की कोणत्या ठिकाणी आपल्या विरुद्ध रणगाडे किंवा इतर काही बिल्डिंग्ज उभारल्या जात आहेत. आताच बघा चीनचे ज्या काही आपल्या विरुद्धच्या कारवाया होत्या त्या आपल्या मिलिटरी सॅटेलाइटनी आपल्याला क्षणार्धात पोहोचवल्या. आणि जेव्हा हे शत्रू पक्षाला माहिती असतं की आपल्या देशाचे मिलिटरी सॅटेलाइट स्पेस मिशन करत आहेत, त्यावेळेस शत्रू पक्षाच्या ज्या हालचाली असतील किंवा त्यांच्या ज्या कारवाई असतील, ॲक्शन्स असतील, ह्या काय असतात, कंट्रोलमध्ये असतात, नियंत्रणात असतात आणि आपल्यावरती ते छुपा वार करू शकत नाही. आणि म्हणून मिलिटरी सॅटेलाइटचं कामसुद्धा खूप प्रचंड प्रमाणामध्ये महत्त्वाचं आहे. आता बघा इथं तुम्हाला लॉन्चर दिलेला नाही आहे. तुमच्या लक्षात येतं का की याचा लॉन्चर आपल्याला दिलेला नाही आहे? याचं कारण असं की हा लॉन्चर हा गोपनीय आहे, कॉन्फिडेन्शियल आहे. हा लॉन्चर फक्त मिलिटरी विभागालाच माहिती असतो. तिथे सुद्धा काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाच फक्त तो माहिती असतो, कारण की तो आउट केला तर तो आपल्या शत्रू देशाला सुद्धा कळू शकतो आणि म्हणून हा लॉन्चर कुणालाही माहिती नसतो. तो फक्त तिथल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाच माहिती असतो, म्हणून तो आपल्याला दिलेला नाहीये. आता 6वं बघा, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. 6व्या प्रकारचं सॅटेलाइटचं नाव आहे अर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे पृथ्वी निरीक्षण सॅटेलाइट. पृथ्वी निरीक्षक सॅटेलाइट, पृथ्वीचं निरीक्षण करणारा सॅटेलाइट. आता याचा काय उपयोग आहे? स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट, ओशन्स, पोलर आईस ऑन द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील फॉरेस्ट म्हणजे जंगले, डेझर्ट म्हणजे वाळवंट, ओशन म्हणजे समुद्र, पोलर आईस ऑन द अर्थ म्हणजे ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास करण्यासाठी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनाचा शोध व व्यवस्थापन. नॅचरल रिसोर्सेस आहे, नैसर्गिक साधनं जे आहेत त्यांचा शोध घेणे, एक्सप्लोरेशन करणे आणि त्यांचं व्यवस्थापन करणे. म्हणजे पृथ्वीवरती कुठल्या कुठल्या ठिकाणी कोणती खनिजं आहेत
किंवा कोणती संपत्ती अधिक आहे ती शोधून काढण्याचं काम अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट करत असतं. म्हणजे आपल्या देशामध्ये कुठे सोन्याच्या खाणी आहेत, कुठे ॲल्युमिनियमच्या बॉक्साईटच्या खाणी आहेत, हे किंवा इतर खनिजांच्या खाणी कुठे आहेत हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटकडून आपल्याला समजतं. किंवा कुठे फॉसिल्स आहेत हे सुद्धा आपल्याला अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटकडनं कळतं. अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कॅलिमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्विक. त्याचबरोबर नॅचरल कॅलिमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्तीच कुठे आहेत, हे कुठे येणार आहेत, कधी येणार आहेत. उदाहरणार्थ फ्लड म्हणजे पूर किंवा अर्थक्विक भूकंप, याचं गायडन्स, याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटकडून मिळत असतं. म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटकडून आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, समुद्र, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा नॅचरल रिसोर्सेसचा शोध घेणे, त्यांचं मॅनेजमेंट करणे ह्यासाठी, त्याचबरोबर महापूर, ज्वालामुखी, उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण करायचं आणि मार्गदर्शन करायचं हे काम अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट करत असतं. आणि याचं लॉन्चर आहे PSLV. तर लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक सॅटेलाइटचं जे फंक्शन आहे ते आपल्या देशाच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी अतिशय मोलाचं काम आहे. म्हणजे जर हे सॅटेलाइट जर आपल्या देशाने किंवा कुठल्याही देशाने जर लॉन्च केले नाहीत तर आपला देश अतिशय मागासलेला राहील आणि त्यांचा देशाचा विकास अजिबात होणार नाही. आपण जर हे फंक्शन्स पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या अगदी रोजच्या जीवनोपयोगी वस्तू म्हणजे मोबाईल, TV पासून तर अगदी मोठ्या प्रमाणावरती देशाचं संरक्षण करणारं मिलिटरी सॅटेलाइट असेल किंवा नॅचरल डिझास्टर्स, फ्लड, अर्थक्विक पासून आपल्या देशाचं संरक्षण करणे, हे सगळी कामं कोण करत असतं तर सॅटेलाइटमुळे होत असतात. आणि म्हणून सॅटेलाइट हा आपल्या जीवनाचा काय आहे, अविभाज्य भाग आहे. म्हणजे जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनाच्या अतिशय अविभाज्य अशा घटक आहेत, त्याचबरोबर मी तर असं म्हणते की सॅटेलाइट ही 4थी अशी आपल्या जीवनाची अविभाज्य अशी महत्त्वाची घटक आहे. आणि जरी आता सॅटेलाइट आपण स्वतः यूज करत नसलो तरी आपल्याला याचं महत्त्व, गांभीर्य कळत नाही, पण तुमच्या ह्या लक्षात येईल की हे फंक्शन बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की सॅटेलाइट हे अन्न, वस्त्र, निवारा प्रमाणेच 4थं मूलभूत अशी आपली देशाची ही गरज झालेली आहे. तर तुम्हाला सॅटेलाइटचे प्रकार आणि फंक्शन समजले का? जर समजले असतील, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.